उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उपस्थित असणारे निवडणूक निर्णय अधिकारी सन्माननीय सचिन सरसंघकर साहेब उर्फ देशमुख साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या सहकारी अधिकारी बगाटे मॅडम, आपल्या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वागचौरे साहेब, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक किरण दादा आहेत आणि उपस्थित असणारे वेळेअभावी सर्वच संचालक मंडळ, माझ्या या आधीचे सहकारी अश्विनीताई पाचारणे आणि आजपासून माझे नवे सहकारी उपाध्यक्ष म्हणून काम करतायत ते रामदास आबा धनवटे. मी उपस्थित सर्वांच्या वतीने, सर्व संचालकांच्या वतीने मी आबांचं पुन्हा एकदा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना खूप अशा शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं विजू भाऊंनी आता सांगितलं 94-95 वर्षाचा इतिहास असणारी आपली राजूनगर सहकारी बँक आहे आणि गेले अनेक वर्ष या निवडणूक झाल्यापासून किरण शेठ चेअरमन होते, त्यानंतर गणेश शेठ असतील, राहू शेठ वाळूंज असतील, शिंदेताई असतील, त्यानंतर दिनेश शेठ ओसवाल असतील आणि सध्या मी अध्यक्ष म्हणून काम करत आहे. दिवसेंदिवस बँकेची प्रगती अतिशय उल्लेखनीय होत आहे. बँकेचा NPA खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे आणि नक्कीच 5%च्या आत आणण्यामध्ये गेले 5-6 दिवसच राहिले. आम्ही तोही प्रयत्न करत आहोत. चालू आर्थिक वर्षामध्ये बँकेचा एकूण व्यवसाय जवळपास 320 कोटीचा झालेला आहे आणि एकूण बँकेचा मिक्स व्यवसाय जवळपास 3200 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे. अतिशय भरारी या बँकेने सर्व संचालक असेल, सेवक असतील, सभासद असेल यांच्या सहकार्यानं घोडदौड चालू आहे. सदर आर्थिक वर्षामध्ये दरवर्षी आपण प्रत्येक सभासदाचा विमा उतरवतो, 4 लाखाचा उतरायचं. यावर्षी आपण प्रत्येक सभासदाचा विमा हा 5 लाख रुपयाचा करणार आहोत. खऱ्या अर्थानं आता आपली सभासद संख्या खूप वाढत आहे आणि सभासदांना जर काही घटना घडल्या तर एक 5 लाख रुपयाची मदत बँकेकडून प्रत्येक सभासदाचा विमा आजपासून म्हणजे उद्यापासून 1 तारखेपासून आपण उतरवणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला नव्यानं 2 शाखा मंजूर झालेल्या आहेत FSW कार्यामध्ये. त्यामुळे आपण चाकण, शिक्रापूर रोड आणि तळेगाव या ठिकाणी 2 नवीन शाखा उघडत आहोत. तसेच आळेफाट्या या ठिकाणी आपण स्वमालकीची जागा घेतलेली आहे. लवकरच आपण आळेफाट्या या ठिकाणी स्वतःच्या जागेत जात आहोत आणि नव्यानं जिथं आपली स्वतःची जागा नाही आहे काही जागा घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आकुर्डी शाखा आपली मोठी या ठिकाणी लवकरच स्थलांतरित करत आहोत. अशा पद्धतीनं वर्षभरात आपण काम करत आहोत. तिथून पुढेही करू. मी नक्कीच जसं अश्विनीताईंनी मला सहकार्य केलं तशी साथ आबांनी मला द्यावी आणि त्याच पद्धतीनं सर्व संचालकांनाही मला सहकार्य करावं. नक्कीच या संधीचं सोनं करण्यासाठी आबा आणि मी एकत्र प्रयत्न करू. पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वच उपस्थित आलेत. आबांना शुभेच्छा द्यायला मी आपल्या सर्व संचालकांच्या वतीनं, अधिकारी वर्गाच्या वतीनं, बँकेच्या सर्व सभासदांच्या वतीनं आबांना खूप खूप उपाध्यक्षपदाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.